खऱ्या असताना वर्षामध्ये जो कामकाज नगरपालिकेचा जो यशस्वीपणे पार पडला त्या आदरणीय आयुक्त मॅडमचा पण सत्कार त्यावेळी आम्ही सगळ्या महिला करावा अशी इच्छा आहे। त्यांची मुलं बोलताय, आम्ही सांगून ते बोलत नाहीये, आम्ही सांगून काही बोलत नाही, त्यांचं काम बोललंय आणि त्या नाही त्यांनी जे आम्हाला शिकवण दिली त्याच्यामुळे आज आम्ही इथं उभा राहायला बोलायला आम्ही पुरुष मंडळी महिला अभिनंदनाचा ठराव या ठिकाणी सभागृहात दिलाय, त्याला मी शिवसेनेच्या वतीने अभिनंदन देतो। अल्पावधीतच इचलकरंजी महापालिका नावावर पास आणून जबाबदारीने कार्य पार पाडणाऱ्या कार्यक्षम आयुक्त पल्लवी पाटील यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी महिला दिनी विशेष पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात यावा अशी मागणी इचलकरंजी महापालिकेच्या विशेष सभेत नगरसेवकांकडून करण्यात आली। वर्षामध्ये जो कामकाज नगरपालिकेचा जो यशस्वीपणे पार पडला त्या आदरणीय आयुक्त मॅडमचा पण सत्कार त्यावेळी आम्ही सगळ्या महिला करावा अशी इच्छा आहे। प्रशासकीय काळात इचलकरंजी महापालिकेत कार्यरत झालेल्या आयुक्त पल्लवी पाटील यांनी सक्षमपणे इचलकरंजीचे प्रश्न हाताळले, शहरातील अनेक समस्यांवर तोडगा काढला, शासन व जनतेचा दुवा बनून नागरी सुविधा पुरवण्यासाठी सदैव तत्पर राहिल्या। एका महिला अधिकारीने महापालिका निवडणुकीत योग्यरित्या जबाबदारी पार पाडत लोकशाही रुजवली। आता लोकप्रतिनिधींसह शासन व्यवस्था जनतेसाठी असावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले, त्याचाच प्रभाव विशेष सभेत त्यांच्या कौतुकाने झाला। महानगरपालिका म्हणून आपला पहिलाच महिला महोत्सव होतोय आणि या महिला महोत्सवाच्या नियोजनासाठी आयुक्त मॅडम, अतिरिक्त आयुक्त मॅडम यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं मीटिंगचं आयोजन केलं आणि त्यामध्ये सुद्धा सर्वच महिला सदस्य उपस्थित राहिला आणि त्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने सहभाग दिला। तेव्हा आपल्या पहिल्यांदाच महानगरपालिका म्हणून जो महिला महोत्सव होतोय। इचलकरंजी महापालिकेच्या विशेष सभेत आयुक्त पल्लवी पाटील यांच्या कार्याचे अभिनंदन व कौतुक नवनिर्वाचित सदस्यांसह ज्येष्ठ नगरसेवकांनी केले। यामध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांनीही अभिनंदनाचा वर्षाव केला। ज्येष्ठ नगरसेवक रवी रजपुते यांनी सभेत बोलताना म्हणाले, 2च बैठकीत आयुक्त मॅडमांनी जादू केली असून आज असे कौतुक मिळवणाऱ्या त्या पहिल्या शासकीय अधिकारी आहेत। दरम्यान नगरसेविका स्नेहल रावळ यांनी मॅडमांचे काम बोलते असे सांगून बाजू मांडत, आम्ही नवोदित नगरसेविका आज जे सभागृहात बोलतो याचे धाडस आम्हाला आयुक्त मॅडमांनी दिले असे सांगितले। वर्षामध्ये जो कामकाज नगरपालिकेचा जो यशस्वीपणे पार पडला त्या आदरणीय आयुक्त मॅडमचा पण सत्कार त्यावेळी आम्ही सगळ्या महिला करावा अशी इच्छा आहे। त्यांची मुलं बोलताय, आम्ही सांगून ते बोलत नाहीये, सांगून ते बोलत नाहीये, आम्ही सांगून काही बोलत नाही, त्यांचं काम बोललंय आणि त्यामुळे आम्ही आज प्रेरित होऊन आज ह्या सभागृहामध्ये बोलायला आम्ही पुरुष मंडळी महिला त्याचबरोबर यापूर्वी नगरपालिकेत नगरसेविका असणाऱ्या महापालिकेच्या नगरसेवकांनी देखील इचलकरंजी शहरात आज असा प्रशासकीय अधिकारी आला नव्हता, जो आत्मविश्वासाची प्रेरणा असेल। आता पल्लवी पाटील यांच्या रूपाने एक कार्यक्षमपणाची प्रेरणा आम्हाला मिळाली आहे। त्यासाठी आयुक्त मॅडम तयार झाल्या। इचलकरंजी शहरामध्ये सर्वात पहिल्यांदाच महिला कुस्तीचं मैदान घेण्यात येत आहे, त्यासाठी आयुक्त मॅडमचं अभिनंदन। ज्यांनी हा निधी नगरपालिकेत दिला त्या गोष्टीला त्या कामाला मंजुरी पण दिल्या आयुक्त मॅडमांनी, त्याचे वर्क ऑर्डर पण दिले मॅडमांनी, सर्वांच्या बरोबर त्यांचंही अभिनंदन करावं। आयुक्तांच्या कामांचे कौतुक करताना येत्या महिला दिनी प्रथम महिला पुरस्कार आयुक्त मॅडम यांना देण्यात यावा अशी मागणी काही महिला नगरसेवकांनी केली। महिला नगरसेवकांनंतर नगरसेवकांनीही आयुक्तांचे आदर्शवत कार्याचा उल्लेख करत कौतुक केले। आणि आताच आमच्या सन्माननीय सदस्य आवळेवहिनी तसेच आमचे कारंडे सर सुद्धा प्रत्येक वेळी सांगत असतात, आमच्या पल्लवी पाटील खरोखरच म्हणजे आदरणीय आहेत आणि आम्ही सुद्धा शिवसेना आघाडीतर्फे तुम्हाला म्हणजे जाहीर पाठिंबा व्यक्त करतो। सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी एकत्र केलेल्या आयुक्त पल्लवी पाटील यांच्या कौतुकाने सभागृहात महिला अधिकाऱ्यांच्या कर्तृत्वाची दखल घेतली गेल्याचे चित्र दिसून आले। आवर्जून उल्लेख करावासा वाटतोय की आयुक्त महिला आहेत आणि त्यांनी चांगली सूचना दिली की सगळ्या महिला नगरसेवकांनी प्रशिक्षणात भाग घेऊन प्रजेच्या आधी आयुक्त मॅडमनी सांगितले की आपला प्रशिक्षणाचा कार्यक्रम आहे
आणि माझीही अशी विनंती आहे की आपण महिला आयुक्त आहे आणि महिला सगळ्या सदस्य जास्त आहेत, त्यामुळे सगळ्यांनी प्रशिक्षण घेऊन सभागृहाचं कामकाज अजून चांगल्या पद्धतीने करून आपल्या भागात विकास निधी आणून आयुक्त मॅडमांच्या सहकार्याने काम करावं. आयुक्त मॅडमांचा नाही त्यांनी जे आम्हाला शिकवण दिली त्याच्यामुळे आज आम्ही इथं उभा राहायला बोलायला आम्ही पुरुष